बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटले गेले असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हा आरोप केला आहे। भोरमध्ये पैसे वाटतानाचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आला, तर मतांमागे 2500 ते 5000 रुपये दिले गेले असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। तर पैसे वाटण्यासारखे प्रकार मी कधीच केले नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलंय। मावळचे आमदार आणि नेते यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते त्या गाडीमध्ये पैसे घेऊन होते। ईडी आणि सीबीआयली ज्या कारखान्यांवर कारवाई केल्या, जे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्याचे कर्मचारी सुद्धा फिरत होते। तसंच इंदापूरमध्ये, बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्माद, म्हणजे काही ठिकाणी 2500 रुपये पर वोट, 3000 रुपये पर वोट, 4000 रुपये, 5000 मध्ये जात बघून, धर्म बघून, गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला। हे काम निवडणूक आयोगाचं आहे। त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत 7 विधानसभेच्या 1 लोकसभेची निवडणूक मी स्वतः लढवलेली आहे। माझा उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही। कारण असताना दादांत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही। पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते, पण पैसे वाटण्यासाठी रात्री 1-1, 2-2 पर्यंत चालू राहते। म्हणजे पीडीसीसी बँकेचा वापर केला, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला, पोलिसांचा वापर केला। आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा, पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होता का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल। पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले। आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली। बघू विजय कोणाचा होता, पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल। तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात, तर रात्री सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का, उघडी असली तर किती वाजता उघडी होती, कोण त्या बँकेत आलं होतं, काय होतं। तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे बाईट हे कालच्याच आहेत, हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही।